हाय मित्रांनो, माझं नाव पुनीत करत आणि माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला शिकवणार आहे डिप्लोमा फर्स्ट इयर सेम 1 चं मॅथमॅटिक्स, दॅट इज M1। त्याच्यामध्ये पहिला युनिट आहे अल्जेब्रा आणि अल्जेब्रा मध्ये पहिला चॅप्टर आहे लॉगॅरिथम। अल्जेब्रा हा युनिट आहे, हा 14 मार्क्स साठी आहे। टोटल 5 युनिट आहेत आपल्याकडे आणि टोटल 12 चॅप्टर्स आहेत। त्यातला पहिला चॅप्टर लॉगॅरिथम आहे। आपण आज शिकणार आहोत बेसिक्स आणि लॉगॅरिथमचे लॉ। तर पहिलं लॉगॅरिथम लिहायचं कसं। सपोज LOG हे असं लॉग लिहायचं आहे। पुढे y लिहिलं, बेसला x लिहिलं इक्वल टू a। आता ह्याला वाचायचं कसं। log of y to the base x हे असं वाचायचं, म्हणजे log of y to the base x इक्वल टू a। सिमिलरली सपोज मी लिहिलं log of 5 to the base 2 equal to x, तर ह्याला आपण वाचणार log of 5 to the base 2 हे अशा प्रकारे वाचायचं। नाही तर आपल्याला लॉग आधी सर्वप्रथम लॉग कसा वाचावा हेच माहिती नसते, कारण की 10वी पर्यंत आपण ते शिकलेले नसतो। प्रथम आपण पाहणार आहोत की एक्सपोनेन्शियल फॉर्मला लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये कसं करायचं। तर आपल्याला माहिती आहे की y इज इक्वल टू a रेज टू x हा एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे आणि त्याला लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं। हा त्याचा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे। आता तो कसा लक्षात ठेवायचा। आता ह्याला आपण वाचतो कसं, y इक्वल टू a रेज टू x, x ही पॉवर आहे, a हा बेस आहे आणि y हा आर्ग्युमेंट आहे। तर जेव्हा लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये लिहिताना बेस तोच राहणार, a हा बेस राहिला, आर्ग्युमेंट आहे त्याला लॉग घ्यायचा। म्हणजे काय करायचं, लॉग y जो इकडचा आहे जो एकटा आहे त्याला लॉग बरोबर लावायचा। तुमचा बेस आहे तो सेमच ठेवायचा a आणि वरची पॉवर आहे ती आता एक सेपरेट राहणार आणि ह्या तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। ह्याच्यानुसारच तुम्हाला पुढची गणित सॉल्व्ह करायची आहेत। तर इथे मी काही एक्झाम्पल लिहिलेले आहेत। 10 चा स्क्वेअर 100 हे सर्वांना माहिती आहे। मग आता ह्याला लिहायचं लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये। तर आपल्याकडे बेस कोणता आहे, हा 10 आहे, हा झाला तुमचा बेस। ओके, ही काय आहे पॉवर, याला आपण लिहू शकतो x आणि 100 आहे y, म्हणजे स्टँडर्ड फॉर्म मध्ये धरला तर। मग आता ह्याला लिहिणार कसा, log y म्हणजे 100, तुमचा बेस काय आहे 10, ओके, इक्वल टू आहे 2। अशा प्रकारे करायचं। तर नसेल समजलं मी परत सांगतो की आधी या फॉर्म मध्ये बघायचं, y इज इक्वल टू a रेज टू x, इकडे काय आहे 10 स्क्वेअर इक्वल टू 100, 100 इज y, 10 आहे तुमचा बेस, पॉवर आहे 2। मग पॉवरला मी सेपरेट लिहिली 2, जो y होता त्याला लॉग बरोबर लिहिला आणि जो आपला बेस आहे 10 तो तशाचा तसा लिहिला। आता आपण सेम इकडे करूया, 10 रेज टू -1 इक्वल टू 1/10। आता बेस काय आहे आपला 10, लॉग जे सेपरेट आहे तो लॉग बरोबर लावायचा 1/10। तुमचा बेस आहे 10 आणि जी आता पॉवर आहे इकडची ती गेली इकडे -1। या प्रकारेच बाकीची पुढची सर्व गणिते सॉल्व्ह करायची। ह्याला सांगतात एक्सपोनेन्शियल फॉर्म टू द लॉगॅरिथमिक फॉर्म। आता आपण नेक्स्ट बघूया की लॉगॅरिथमिक फॉर्म वरून एक्सपोनेन्शियल फॉर्मला कसं जायचं। आता आपण बघणार आहोत लॉगॅरिथमिक फॉर्म टू द एक्सपोनेन्शियल फॉर्म। तर एक घेतो मी एक्झाम्पल, log 343 टू द बेस 7 इक्वल टू 3। आता आपण सॉल्व्ह कसं करायचं। आता मगाशीच आपण बघितलं होतं की log of y to the base a इक्वल टू x हे स्टँडर्ड आहे आपल्याकडे, ओके। आणि ह्याच्यासाठी असं होतं की a रेज टू x इक्वल टू y, ओके। आता इथे बघा लॉग
y टू द बेस a इक्वल टू x दिलेलं आणि आपल्याला या फॉर्म मध्ये लिहायचं. इकडे a किती आहे 7. 7 हा a च्या जागी आहे, x च्या जागी किती आहे 3. 7⁻³ इक्वल टू 343. आपण आता सेकंड एक्झाम्पल घेऊया. log of 3 टू द बेस 3 इक्वल टू 1. याला आपल्याला लिहायचं आहे एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये. ह्याच्यामध्ये कसं लिहिणार, बेस किती आहे 3, आर्ग्युमेंट किती आहे 3. आपल्याला आता घ्यायचं आहे बेस 3⁻1 इक्वल टू आर्ग्युमेंट लिहायचं आहे लास्टला. आता 3⁻1 इक्वल टू 3 आपल्याला माहिती आहे, म्हणजे आपलं गणित बरोबर आहे. एनिथिंग रेस टू 1 इक्वल टू 3. ओके. सिमिलरली मी एक अजून एक्झाम्पल घेतो. log of 1/36 टू द बेस 6 इक्वल टू -2. आता ह्याला परत सेम फॉर्म मध्ये करायचं आहे. आता बेस किती आहे 6. 6 हा झाला तुमचा a, हा काय आहे तुमचा x आणि हा आहे तुमचा y. आता लिहिणार कसं काय 6⁻² इक्वल टू 1/36. तर अशा प्रकारे आपल्याला लॉगरिथमिक फॉर्म टू द एक्सपोनेन्शियल फॉर्म करायचं. हे दोन्ही फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. log y टू द बेस a इक्वल टू x त्याचाच एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे a⁻x इक्वल टू y. आपला बेस हा दरवेळी कॉमन असतो. इकडे पण बेस सेम आणि इकडे पण बेस सेम आहे. फक्त जी पॉवर असते तिकडे यूज होते आणि हा आर्ग्युमेंट या बाजूला येतो. फक्त तेवढंच लक्षात ठेवायचं. तर आता आपण बघणार आहोत बेसिक प्रॉपर्टी ऑफ लॉग. त्याच्यामध्ये पहिली प्रॉपर्टी आहे log 1 टू द बेस a इक्वल टू 0. अजून log 1 टू द बेस 1 इक्वल टू 0. म्हणजे आणि तिसरा एक्झाम्पल पाहिलं की log 1 टू द बेस 3 इक्वल टू 0. प्रॉपर्टी आहे log 1 इज ऑलवेज 0. म्हणजे त्याच्या बेसला काही असू दे, इकडे log 1 असेल तो 0च असणार. हे कसं काय झालं आता आपण पाहूया कसं शक्य आहे. आता इकडे हे दोन फॉर्म्युले तुम्ही लिहूनच ठेवा, a⁻x इक्वल टू y आणि log y टू द बेस a इक्वल टू x. तर आता पहिल्यांदा इकडे आपण काय लिहिलंय log 1 टू द बेस a इक्वल टू 0. ह्याला आपण एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये लिहूया. एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये लिहिताना काय लिहिणार a⁻0 इक्वल टू 1. इकडचं आहे ते इकडे लिहायचं. बरोबर आहे. याच्या बाबतीत कसं लिहिणार 1⁻0 इक्वल टू 1 आणि ह्याच्या बाबतीत 3⁻0 इक्वल टू 1. आता आपण 10वीला शिकले होते की एनिथिंग रेस टू 0 इक्वल टू 1. म्हणून ह्याचं उत्तर असं आलं की log 1 टू द बेस a इक्वल टू 0 किंवा log 1 इज ऑलवेज 0. हे कसं आलं ते तुम्हाला कळलंच असेल. आता आपण दुसरी प्रॉपर्टी बघणार आहोत. इथे बघा log ऑफ a टू द बेस a इक्वल टू 1. म्हणजे आर्ग्युमेंट आणि बेस तुमचा सेम असेल तर ऑलवेज आन्सर एकच असणार आहे. म्हणजे log 10 टू द बेस 10 इक्वल टू 1, log 5 टू द बेस 5 इक्वल टू 1. इकडे हा आणि हा सेम आहे त्यामुळे आन्सर 1. जसं मागे आपण बघितलं की log 1 इज ऑलवेज 0. बेस काही पण असू दे. तसं इकडे आर्ग्युमेंट आणि तुमचा बेस सेम असेल आन्सर दरवेळी एकच येणार आहे. हे कसं काय आता आपण ह्याचं एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये करून बघूया. आता ह्याला एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कसं लिहिणार a काय आहे a हा y आहे. ओके. a⁻y इक्वल टू x म्हणजे a⁻1 इक्वल टू a. इकडे काय येणार 10⁻1 इक्वल टू 10. इथे येणार 5⁻1 इक्वल टू 5. आता आपण 10वीला शिकलेलो आहोत की एनिथिंग रेस टू 1 इज ऑलवेज द सेम नंबर. म्हणजे 10⁻1 केला तर 10 येणार, 5⁻1 केलं तर आन्सर 5 येणार. म्हणून a⁻1 इक्वल टू a केलं आणि त्याचा लॉगरिथमिक फॉर्म लिहिला तर असं येतं log a टू द बेस a इक्वल टू 1. सो दोन बेसिक प्रॉपर्टी आपण शिकलो. पहिली म्हणजे log ऑफ 1 टू द बेस एनिथिंग इज इक्वल टू 0 आणि दुसरी प्रॉपर्टी शिकलो log ऑफ
a to the base a equal to 1. या दोन्ही प्रॉपर्टीज तुम्हाला लक्षात ठेवायच्या. तर आतापर्यंत आपण लॉगॅरिथमिकचं बेसिक बघितलं. त्याच्यामध्ये आपण हे दोन रूल पाहिले. आपण लॉगॅरिथमिक टू एक्सपोनेन्शियल फॉर्म बघितला, एक्सपोनेन्शियल फॉर्म टू लॉगॅरिथमिक फॉर्म बघितलं. तर आपण पुढच्या भागात मल्टिप्लिकेशन, कोशिएंट आणि बाकीचे रूल बघणार आहोत लॉगॅरिथमिकचे. जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा. PVG द मेक मेंटर.